कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. समर्थ. एक वेळ लोखंडाचा चुरा, दगडाचा चुरा किंवा वीस पचेल, परंतु ब्राह्मणाचे धन त्रैलोक्यात कोणाला पचणार नाही. ब्राह्मणांचे द्रव्य वापरून पोसलेली जनावरे, नौकर, चाकर, सैनिक युद्धप्रसंगी मातीच्या बंधाऱ्याप्रमाणे वाहून जातात. सगळ्यांचं घ्यायचं पण ब्राह्मणाचं घ्यायचं नाही. देव द्रव्य ब्राह्मणांचे धन भोगणे, ब्राह्मणांचा उपमर्द करणे या गोष्टीमुळे वंश नष्ट होतो. आपल्या आश्रयाला असणाऱ्या वेद जाणणाऱ्या ब्राह्मणाला वगळून परक्याला दान दिले तर तो त्या ब्राह्मणाचा उपमर्द ठरतो. वेदविरहित अशा ब्राह्मणाऐवजी अन्य वेदज्ञानी ब्राह्मणाला दान दिले तर ते योग्य असते, पण ज्याला ज्ञान नाही अशा ब्राह्मणाला दिलेलं ते दान फलित होत नाही. ब्राह्मणाचा उपमर्द ठरत नसतो, कारण प्रज्वलित होमकुंडात हवन केले जाते, भस्मात हवन द्रव्ये ओतत नसतात. हे गरुडा, ब्राह्मणाचा उपमर्द करणारा क्रमाक्रमाने नरकवास भोगून शेवटी जन्मांध आणि दरिद्री असा उपजतो. आपण म्हणतो की तो दरिद्री का जन्मला, कारण त्यांनी अगोदरच्या जन्मात ब्राह्मणाला फसवलेलं असतं, म्हणून तो दरिद्री असतो. भिकारीच राहतो तो, कधीही तो दाता बनत नाही. काही जणांना खूप संपत्ती असते पण देण्याची दानत नाही, कारण त्यांनी अगोदरच्या जन्माचं कर्म असतं. ते कर्मानुसारच त्या देहावर, त्या आत्म्यावर संस्कार असतात आणि तसाच तो व्यक्ती वागत असतो. जो दुसऱ्यांना आपण दिलेली, अगर दुसऱ्यांनी दिलेली जमीन हिसकावून घेतो, तो 60,000 वर्षापर्यंत नरकातला जंतू बनतो. आपण दान देऊन ते परत काढून घेणारा प्रलय होईपर्यंत नरकात राहतो. आपण दिलेली अगर भूमी यांचे रक्षण करावेच हवे, पण तसे न करता उलट जर आपणच ते बळकावले तर लंगड्या कुत्राचा जन्म मिळतो. आपण कोणाला दिलं आणि ते परत घेतलं तरी लंगड्या कुत्राचा जन्म मिळतो. कोणाचं बळकावलं तरी लंगड्या कुत्र्याचा जन्म मिळतो. ब्राह्मणाला उपजीविका दिली तर 1 लक्ष गायीचे दान दिले केल्याचे फळ मिळते. म्हणून महिन्यातून एकदा ब्राह्मणाला अन्नदान केले पाहिजे, कारण गाय दिल्याचं पुण्य मिळतं. पण त्याची उपजीविका लुबाडली तर वानराचा, कुत्र्याचा, माकडाचा जन्म मिळतो. हे पक्षीराज, विनीता पुत्र, अशी ही पापकर्माची लक्षणे व त्याची फळे आहेत. मी तुला ती सांगितली, ती शरीरधारी जीवांना प्राप्त होतात. अशा प्रकारे दुष्कृत्य करणारी माणसे यमयातना, नरकयातना भोगून शिल्लक राहिलेल्या पापामुळे वर सांगितलेल्या जन्मात जातात. प्रथम हजारो जन्मापर्यंत जनावर बनून कष्ट उपसतात. ते लोक जनावर बनतात, पशुपक्षी बनतात, कष्ट भोगतात. बैल, गाय, घोडे असे वजे वाहणारे बनतात. पक्षी होऊन नंतर ऊन, पाऊस, वारा, थंडी झेलतात. नंतर पक्षी होतात, थंडी, ऊन, वारा, पाऊस झेलतात. पुढे जेव्हा कधी त्यांचे पुण्य पाप सारखं होतं ना, तेव्हा त्यांना मनुष्याचा जन्म मिळतो. स्त्री व पुरुषांच्या मिलनामुळे जीव गर्भात प्रवेश करतो व आयुष्यभर दुःख भोगीत शेवटी मरून जातो. असे वारंवार जन्म मरण त्याचे फेरे चाललेले असतात. ते सर्व जीवांना, 4 योनीतील देहधाऱ्यांना अटळ आहेत. अशा प्रकारे कर्माच्या पाशात बांधलेला माझा भगवंत सुद्धा सुटलेला नाही, तर तो मनुष्य कसा सुटेल? मरते जीव कधी भूमीवर तर कधी नरकात. असे एखाद्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे माझ्या मायेच्या प्रभावामुळे सतत फेऱ्या करीत असतात. भगवंता, तुझी माया ही कशी आहे, असा गरुड पक्षी विचारतोय. माझ्या मायेने म्हणजे तुझ्या मायेने हा मनुष्य सुद्धा तुझाच आहे ना, मग तुझी माया त्याला का सोडत नाही हे मला सांग. तेव्हा भगवंत म्हणताय, माझी भक्ती केली तरच ती माया दूर जाईल, पण हा मनुष्य माझी भक्तीच करत नाही. माझी भक्ती करत नाही, मग याला माया कशी सुटणार?
आणि माझ्या मायेपासून तो मग वाचू शकत नाही. तो माझं करूनच मरतो आणि परत पाप यातना भोगतो. त्यांनी जर भक्ती केली तर त्याला ही पाप यातना भोगाव्या लागणार नाही. दान न देणारा मनुष्य दरिद्री बनून जन्मतो व दरिद्र्यामुळे पुन्हा पापे करीत राहतो. पापामुळे पुन्हा नरकात जातो. असा हा चक्रकार फिरत असतो. कर्म शुभ असते, अगर अशुभ असो ते भोगल्याशिवाय नष्ट होत नाही. कारण कर्म हे मला सुद्धा चुकले नाही. मग शतकोटी कल्प उलटले तरी ते मनुष्यालाही भोगावे लागतात आणि मलाही ते भोगावे लागतात. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गरुड पक्षाने विचारलंय, भगवंता, नरक भोगून आलेला जीव आईच्या गर्भात जन्मास येईपर्यंत कशा प्रकारची दुःख भोगतो मला तरी सांग. त्यावर श्रीहरी सांगू लागले, स्त्री आणि पुरुषाच्या मिलनातून गर्भाचा जीव शरीर धारण करतो. हे मी तुला सांगतो. मासिक पाळीच्या पहिल्या 3 दिवसात इंद्राने केलेल्या ब्रह्महत्येचा अंश स्त्रियांच्या देहात असतो. इंद्राने केलेलं पाप आहे माहिती आहे तुम्हाला? कोणतं पाप? इंद्राने एका ब्राह्मणाचा वध केला होता. त्रिमुखी ब्राह्मणाचा वध केला होता आणि ते पाप त्यांना सुटत नव्हतं. मग त्यांनी श्री नर्मदा तटावर जाऊन तपश्चर्या केली. तेव्हा तो आपला राजा आहे, ह्या प्रजेचा राजा आहे म्हणून ब्रह्मदेवाने महादेवाने त्या पापाचे 3 भाग केले. एक स्त्रियांना दिला, एक भाग कुणाला दिला? स्त्रियांना. एक पृथ्वीला दिलेला आहे त्यांनी. मग हा जो स्त्रीला जो भाग दिलेला आहे तो मासिक पाळीत 3 दिवस असतो. हा पहिला भाग. आणि ह्या मासिक पाळीच्या पहिल्या भागामध्ये जर एखादी संतती जर जन्माला आली तर ती कशी जन्मते हेच त्याच्यामध्ये सांगितलेले. की मग असे होते की दैवगतीनुसार त्याला स्मरण होते आणि शेकडो पूर्वजन्म आठवून सुस्कारे सोडीत असतो. तो जर त्या 3 दिवसाचा जन्माला आला तर तो सुस्कारे सोडतो. सुख कुठले? त्याला त्या गर्भवासामध्ये 7 धातूंच्या पट्ट्यात बंदिस्त असा तो, ज्याने त्याला गर्भवासामध्ये टाकलेले असते. त्या परमेश्वराशी हात जोडून ऋषी व मुनींसारखा दीनवाणीने तो स्तुती करतो, अरे भगवंता मला वाचव. 7व्या महिन्यात जरी शतजन्माचे ज्ञान झाले तरी प्रसूतीमुळे वायूमुळे तो थरथर कापतो तो जीव आणि विष्टातल्या किड्याप्रमाणे आईच्या गर्भात वळवळ करत असतो. आणि तो म्हणतो, मी शरणगत वत्सल, हे दयाळू, हे चतुर्भुज श्री नारायणा, जगतामध्ये मला तुझाच आधार आहे, तुला मी शरण आलेलो आहे. आणि तो आईच्या गर्भामध्ये हात जोडून बसतो. तुमच्या मायेच्या मोहात गुरफडून जाऊन व माझ्या पणाच्या अभिमानापोटी पुत्र पत्नी यांनाच सर्वस्व समजून संसार पाशात सापडलो व जन्मामरणाच्या चक्रात अडकलो. आणि जन्माला आला की मध्येच म्हणतो, केव्हा केव्हा. पृथ्वीचा स्पर्श झाला की मी कधी तुमचं नाव काढत होतो. लगेच ह्या मायेमध्ये तो अडकतो आणि तो अगणित पाप करत सुटतो. मी जे वाईट बरी कर्म कुटुंबियासाठी केली ना त्याची फळे भोगतो तो एकटाच. बाहेर आल्याला म्हणतो, केव्हा केव्हा केव्हा, मी कधी म्हटलो तुला शरण आलो होतो. आणि रात्रंदिवस कुटुंबासाठी पाप करतो आणि एकटाच भागीदार होऊन तो
येतो आणि एकटाच आगीमध्ये जळतो. जर मी या योनीतून सुखरूप जन्म झालो ना भगवंता, तर तुझं आयुष्यभर स्मरण करीन रे. पण बाहेर आलं की मी केव्हा म्हटलो, विष्ठा व मलमूत्र याच्या दलदलीत तो सापडलेला असतो. त्या जठराग्नीत भाजून निघतो त्या आईच्या. बाहेर पडण्याची इच्छा आहे. देवा मला कधी बाहेर काढतो. ज्या दीनदयाळू देवाने त्याला ज्ञान दिले ना, आता शरण जावे म्हणजे पुन्हा जन्म घेणे भाग पडणार नाही. पण तो जन्माला आला की देवाला म्हणतो, केव्हा भगवंता मी केव्हा केलं. म्हणून सारा जग इकडे पण भगवंत फक्त एकटा आपला असतो. पण मनुष्य प्राणी हेच विसरतो. तेव्हा तो प्रार्थना करतो की देवा मला गर्भ सोडून जावे वाटत नाही, कारण जन्म घेतला की पापकर्मे करून पुन्हा मी दुर्गतीला जाईल. त्यामुळं मला तू गर्भातच ठेव. पण प्रत्येकाची वेळ काळ ठरलेली असते. त्याच्यामुळं तो बाहेर येतो आणि बाहेर आला की मायेचा स्पर्श होतो. मायेचा स्पर्श झाला की तो केव्हा म्हणतो आणि भक्ती करायला विसरतो. पण ज्याच्या गाठीला अनंत जन्माचे पुण्य तोच माझे स्मरण करतो. दुःखात सुखात तो मलाच आठवतो आणि प्रत्येक वेळेस माझाच आसरा असं म्हणतो आणि तो त्या मायेमध्ये सापडत नाही. काही काही लोकांना सवय असते ना, काही झालं का भगवंतानी केलं, काही केलं देवाने केलं, मी काही केलं नाही, म्हणजे त्यांचा तो अहंकार नसतो. त्यांनी ते जे काही श्रेय दिलं ते आपल्या गुरुला, सद्गुरूला, भगवंताला दिलेलं असतं. रामायणामध्ये पण खूप छान प्रसंग आहे. रामायणामध्ये रावण हा किती महाज्ञानी असतो, पण ज्यावेळेस त्याचा शेवटी अंत समय येतो त्यावेळेस राम सांगतात की लक्ष्मणा जवळ बस आणि त्याच्याकडून ज्ञान घे त्या रावणाकडून. तर रावण लक्ष्मणाला म्हणतात, अरे मला ज्ञानाचा अहंकार झाला होता, पण तुझ्या दादाला अहंकाराचं ज्ञान आहे म्हणे. तो अहंकार कसं काढायचं त्याचं ज्ञान आहे म्हणे. तुझ्या दादालाच तू शरण जा, माझ्याकडे येऊ नको. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद